कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। भाजपा हा पक्ष दिवसेंदिवस विस्तारत असला तरी कर्जतमध्ये त्याचा विस्तार कितपट झालाय किंवा किती पटीनं वाढतोय यावर विचार करण्याची वेळ आली आहे। नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाची कामगिरी समाधानकारक असली तरी खोपोली आणि माथेरानपुरतीच मर्यादित राहिली। खोपोली आणि माथेरानमध्ये भाजपाला उपनगराध्यक्षपद मिळालं, पण कर्जतमध्ये मात्र संपूर्ण चित्रच पलटलं। नगराध्यक्षपदासह तब्बल 7 जागा भाजपाने कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत 2025 मध्ये गमावल्या। 2019 मध्ये भाजपाचे 4 नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष कर्जत नगरपालिकेत होते आणि आता सगळं भुईसपाट होऊन एकच नगरसेवक शिल्लक राहिलाय। गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यात माजी आमदार सुरेश लाड यांनी केलेल्या प्रवेशानं भाजपाचं पारडं जड झालं। कर्जतमध्ये भाजपाचा विस्तार काही विशिष्ट भागात झाल्याचं बघायला मिळतं। मुख्यतः काही प्रमाणात मध्यमवर्गीय लोक, व्यापारी आणि उत्तर भारतीय समाज हा भाजपाची पारंपरिक वोट बँक समजला जातो। त्यामुळे कर्जत नगरपालिकेत भाजपा मोठी कामगिरी करेल असं आशादायी चित्र होतं, पण प्रत्यक्षात कर्जत नगरपालिकेच्या 21 जागांपैकी अगदी निम्म्या जागांवर भाजपाकडे बलाढ्य उमेदवारच नव्हते। त्यामुळे ते चित्र बघता थेट नगराध्यक्षपद घेण्याची गरजच नव्हती। त्यात काही पारंपरिक प्रभागांमध्ये तिथल्या व्यक्ती न देता इतर उमेदवार दिल्यानं लोकांनी मतदानातून तीव्र नाराजी व्यक्त केली आणि साहजिकच वरिष्ठांच्या आग्रहामुळे काही प्रभागात देण्यात आलेले उमेदवार शक्य तितकं मतदान खेचू शकले नाहीत आणि त्याचा फटका थेट नगराध्यक्षपदाला बसला। खरं तर राजकीयदृष्ट्या भाजपाचं मतदान निर्णायक ठरत असलं तरी थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा उघडपणे शिवसेनेवर अवलंबून होता। अगदी शेवटपर्यंत युतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह होतं। त्यात घरातली सीट लढवण्यासाठी सुरेश लाड यांनी खूपच उशिरा निर्णय घेतल्याचं दिसून आलं। आमदार प्रशांत ठाकूर हे सुद्धा कर्जतमध्ये ठाण मांडून बसले होते, पण इतर जिल्ह्यांमध्ये भाजपा अगदी नियोजित पद्धतीनं निवडणूक यंत्रणा राबवत असताना कर्जतमध्ये मात्र समांतर पद्धतीनं यंत्रणा राबवण्यासाठी आग्रह झाला। त्याचा फटका नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुद्धा दिसून आला। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये वेगळंच चित्र बघायला मिळालं। संपूर्ण जिल्हा परिषदेत मोजके काही ग्रामपंचायत सदस्य अशी ताकद असताना सुद्धा भाजपाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये समांतर जागांचा हट्ट धरल्याची चर्चा झाली आणि त्यावर अंतिम निर्णय इतका ताणला गेला की महायुतीनं त्यांचे उमेदवार फायनल केले। काहींनी फॉर्म मागे घेऊन सुद्धा युतीविरोधात छातीठोक काम केलं असल्याचं प्रकर्षाने निकालातून दिसून आलं। भाजपाची अंतर्गत गटबाजी विधानसभेपासूनच समोर आली आणि युतीमध्ये सुद्धा भाजपाच्या एका गटानं अगदी प्रदेशाध्यक्षांनी सांगून सुद्धा विधानसभेला युतीच्या उमेदवाराचं काम केलं नसल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपापसात नाराजगीची भावना निर्माण झाली। काही ठिकाणी भाजपाने कोट्यवधी रुपयांची कामं केली असल्याचा दावा केला जातोय, पण त्या पटीत भाजपाला मतदान मिळालं का, किंवा निदान ज्या ठिकाणी विकास कामं केली आहेत तिथल्या मतदारांनी निवडून का दिलं नाही याचा विचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे। पॅनल सिस्टीम असून सुद्धा मैत्रीपूर्ण लढतीनं भाजपाचा घात केलाय आणि त्यानं पारंपरिक युतीला सुद्धा तोंडघशी पाडले। मुळात वैयक्तिकरित्या कोणत्या नेत्याची किती ताकद आहे त्याच्या जोरावर भाजपच्या नेत्यांनी आपापसामध्ये धोरण ठरवणं गरजेचं आहे, नाहीतर मतदारसंघात भाजपाचं राजकीय भवितव्य फक्त मतदानापुरतंच मर्यादित राहील। गेल्या अनेक वर्षात विधानसभा आणि लोकसभा अशा मोठ्या निवडणुकांकडे भाजपाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते। त्यामुळे सत्तेत असण्याचा फायदा कर्जत खालापूरमध्ये तरी भाजपच्या नेत्यांना किती मिळालाय यावर विचारमंथन करणं गरजेचं आहे। याआधी स्वबळावर लढलेल्या निवडणुकांमध्ये आपल्याला जनतेनं काय कौल दिलाय आणि आपली ताकद किती याचा अभ्यास भाजपच्या नेत्यांनी करायला हवा होता। उगाच शेवटपर्यंत निवडणुकांमध्ये ताणून धरण्यापेक्षा कोणत्या तरी युती
किंवा आघाडीमध्ये सामील होऊन जुळवून घेणं फायदेशीर ठरलं असतं. भाजपामध्ये स्वतःच्या ताकदीचा अंदाज नसणारे साहसी नेते तयार होताना दिसतायत. त्यामुळे राजकीय परिपक्वता योग्य वेळी दाखवणं म्हणजे हुशारी ठरू शकते. भाजपा कर्जत खालापूर मतदारसंघात अनेक जागांवर अपयशी ठरली आहे. त्यामुळे जनाधार असलेले कार्यकर्ते आता भाजपाकडे फिरकतील का, हा प्रश्न विचार करायला लावू शकतो. खरं तर यापुढे प्रत्येक निवडणुकीत उगाच खोट्या ताकदीचा दावा न करता ग्राउंड लेवलवर अंदाज घेऊन त्यानुसार दिशा ठरवल्यास भाजपा यश संपादन करेल. नाहीतर येत्या काळात एखाद्या मोठ्या ताकदीच्या नेत्यानं भाजपामध्ये प्रवेश केला तर कर्जत खालापूर मतदारसंघातल्या भाजपाला दिशा मिळेल आणि पक्षाची दशाही सुधारेल, असंच चित्र दिसतंय. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.